आपली मराठी भाषा आज मराठीसाठी आंदोलनं करावी लागत आहे आणि आम्ही मराठीच बोलतोय प्रत्येक वेळेला. आज मराठी पाऊलं पडते पुढे. म्हणजे आम्हाला जे 35 वर्षापूर्वी वाटलं, जे कळलं, त्यासाठीच आजही संघर्ष करावा लागतोय मराठीसाठी. आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही काय खास देताय? सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवातच मुळात गणेशोत्सवातून झालेली आहे. म्हणजे एकंदरीत या कलामंचाची खासियत काय आणि लोकांना काय मिळतं याच्यात? वासुदेव असेल किंवा हे गोंधळी असेल, हे शहरी भागांमध्ये लोकांना पाहायला मिळतच नाही. तर त्यांना सांताक्लॉज माहिती असेल पण वासुदेव माहिती नसेल. आपली संस्कृती घेऊन त्या ट्रेंड बरोबर चालावं लागतं. आजच्या तरुण पिढीला कार्यक्रम कसा आवडेल आपला, याचा जास्त विचार करून आम्ही कार्यक्रमाची निर्मिती करतो. कलामंच आहे तो सांभाळताना आव्हानांना कोणत्या सामोरे जावं लागतं? डोक्यावर खुर्च्या उलट्या धरून तेवढा वेळ 2.5 तास कार्यक्रम 3 तास कार्यक्रम पाहिले आहे. मग आताच्या पिढीला जोडणं खरंच महत्त्वाचं वाटतंय का तुम्हाला आपल्या या संस्कृतीशी? याचं प्रेझेंटेशन करणं महत्त्वाचं आहे आणि हा ही तारेवरची कसरत आहे. सोशल मीडियाच्या आजच्या युगामध्ये खरं सांगायचं तर संस्कृती जपून ठेवणं फार मोठं आव्हानात्मक आहे. नमस्कार, मी प्रतीक्षा, तुमचं माय महानगर लाईव्ह आणि ओनली मानिनीमध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, गणपती उत्सव हा तोंडावर येऊन ठेपलाय आणि गणपती उत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा मानला जातो. आणि याच उत्सवाच्या निमित्ताने आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाशी ज्यांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि लोककला यांना एका मंचावर बांधून ठेवलंय. आणि तो मंच म्हणजेच मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि त्याचबरोबर संकल्पनाकार ते म्हणजेच उदय साठम. सर, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, एकंदरीत आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की हा जो आपला प्रवास आहे त्याचबरोबर हा कलामंच कशा पद्धतीने कार्यरत आहे आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने तुम्ही काय खास देताय. सर्वप्रथम तुम्ही आमच्या प्रेक्षकांना परिचय करून द्या. नमस्कार, मी उदय साठम, निर्माता कलारंजना मुंबई. आज या ठिकाणी गणेशोत्सवासाठी म्हणायचं तर या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवातच मुळात गणेशोत्सवातून झालेली आहे. म्हणजे पूर्वी गणेशोत्सव टिळकांनी जेव्हा सुरू केला तेव्हा समाजाला एकत्र करण्यासाठी हा उत्सव निर्माण केला. आणि त्यामुळे त्यावेळेला मेळे व्हायचे किंवा गणेशोत्सवाचे अशातूनच हे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे किंवा नाटक, ज्यावेळेला संगीत नाटकं असायची किंवा नाटकं असायची ही गणेशोत्सवातच सादर केली जायची. आणि तिथूनच खरं तर या कार्यक्रमांची सुरुवात झाली. आणि मी या क्षेत्रामध्ये मागील 35 वर्ष या क्षेत्रामध्ये हे काम करत आहे. मागील 35 वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम सादर करीत आहोत. सुरुवातीला आम्ही फक्त लोकनृत्यांचे कार्यक्रम सादर करीत होतो आणि त्यानंतर आम्ही मराठी पाऊल पडते या कार्यक्रमाची निर्मिती केली 1991 साली. आणि तेव्हापासून हा मराठी पाऊल पडते पुढेचा जो प्रवास आहे तो आजपर्यंत म्हणजे साधारणतः आज 35 वर्ष या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, दिल्ली असेल, मध्य प्रदेश असेल किंवा गोव्यासारख्या ठिकाणी गणेशोत्सवाचे दर गणेशोत्सव म्हणजे 10 दिवसाचा गणेशोत्सव असेल तर त्यामध्ये आम्ही 7 कार्यक्रम फक्त गोव्यात केलेले आहेत गणेशोत्सवाचे. आणि असं अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 10-12 वर्ष आम्ही दरवर्षी गोवा आमचं नक्कीच असायचं. गोवा असेल, मध्य प्रदेश असेल, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा उज्जैन, इंदोर या ठिकाणी गणेशोत्सव होतात. तिथेही आम्ही गणेशोत्सवाचे कार्यक्रम केलेले आहेत. म्हणजे ही मराठी संस्कृती जी आहे ती संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात सादर करण्याची आम्हाला संधी मिळाली आणि हे आम्ही आमचं भाग्य समजतो. खरं तर मराठी संस्कृती ही आपण सोबत घेऊन चालायची आहे ही संकल्पनाच तुम्हाला कधी सुचली आणि कुठला मोमेंट होता, कुठला क्षण होता की त्यावेळेस तुम्हाला वाटलं की नाही आपण ही गोष्ट केली पाहिजे? मी कॉलेज जीवनापासूनच लोकनृत्यामध्ये सहभागी असायचो. मी स्वतः त्यावेळेला नृत्य करायचो. क्या बात आहे. त्यानंतर शिरोडकर हायस्कूल या ठिकाणी आमच्या कलारंजना या संस्थेची स्थापना झाली आणि तिथे आम्ही सुरुवातीला फक्त लोकनृत्यांचेच कार्यक्रम करायचो किंवा शाहीर भरडकर होते त्यांच्याबरोबर मी कोरसला उभा राहायचो. आणि त्यावेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटचं उत्सव म्हणून एक हे असायचं, फेस्टिवल असायचं. त्या उत्सव फेस्टिवलमध्ये आम्ही सर्व भारतभर कार्यक्रम केलेले आहेत. आणि तेव्हा फक्त शाहिरांबरोबर सहगायक म्हणून मी त्यावेळेला गायचो. म्हणजे तुम्ही गायन देखील केलेलं आहे? हा, त्यावेळेला गायन कशाला, मराठी पाऊलच्या सुरुवातीच्या साधारणतः 1000 प्रयोगांमध्ये मी गात होतो. त्यानंतर म्हणजे हळूहळू मी गाणं कमी केलं आणि माझं संपूर्ण जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते निर्मितीवरती ठेवलं. कारण नंतर जे कार्यक्रम होते सुरुवातीला आम्ही हौशी म्हणून करायचो, नंतर त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं. आणि व्यावसायिक कार्यक्रम करताना सगळीकडे एकाच वेळेला लक्ष देता येत नाही. म्हणजे स्वतः कलाकार म्हणून उभं राहिलं की निर्मितीकडे लक्ष कमी होतं. त्यामुळे मी स्वतः डिसाईड केलं की आता आपण कलाकार म्हणून कमी आणि निर्माता म्हणून जास्त लोकांसमोर यायचं. म्हणजे एकंदरीत या कलामंचाची खासियत काय आणि लोकांना काय मिळतं याच्यातून? खासियत म्हणजे जी आता लोप चालत चाललेली आपली संस्कृती मराठी, की आज वासुदेव असेल किंवा हे गोंधळी असेल,
हे शहरी भागांमध्ये लोकांना पाहायला मिळतच नाहीये. बरोबर. पुढच्या पिढीला तर ते मिळणारच नाहीये. कारण का, तर त्यांना सांताक्लॉज माहिती असेल पण वासुदेव माहिती नसेल. अगदीच असं साधारणतः हे आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकत असतात, त्यामुळे तिथे मराठी संस्कृती त्यांना शिकवली जात नाही. फक्त आणि आपले सण आणि उत्सव हे सुद्धा दाखवले जात नाहीये. बरोबर. आमच्या कार्यक्रमामध्ये आपले सण उत्सव शिवाय आपली संस्कृती हे सगळंच दाखवलं जातं. अगदी पहाटेच्या भोपाळीपासून ते म्हणजे भैरवीपर्यंत हा कार्यक्रम चालत असतो. त्यामुळे लोकांना सर्व प्रकारची संस्कृती बघायला मिळते. महाराष्ट्रातले जेवढे सांस्कृतिक प्रकार आहेत ते सगळे आम्ही आमच्या कार्यक्रमात सादर करत असतो. यावर आपण आता नेक्स्ट पार्ट जो करणार आहे, आपण एक सेकंड भाग घेणार आहे, त्यावरती आपण येणारच आहोत. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये तुम्ही काय खास देत आहात? यंदाच्या गणेशोत्सवात काही नृत्य प्रकार हे नवीन बसवलेले आहेत आम्ही, की आता लोकांची जरा काय म्हणतात ना, की लोकांची अभिरुची बदललेली आहे. सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही लोकनृत्यच सादर करायचो प्युअरली एकदम, आता थोडं त्याबरोबर त्यामध्ये व्हेरिएशन्स आणावे लागतात. जसं की आजकाल लोक रियालिटी शो बघत असतात आणि रियालिटी शो मध्ये लोकांना भपका बघायची सवय झालेली आहे. म्हणजे लार्जर दॅन लाईफ सगळं काही असतं, म्हणजे लाईट साऊंड असेल किंवा ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी पण पूर्वीपेक्षा आता खूप बदलल्या आहेत. बरोबर. आणि आपल्याला जर या निर्मिती क्षेत्रामध्ये जर टिकून राहायचं असेल तर या सगळ्या गोष्टींची स्पर्धा करावी लागते. म्हणजे जे काय आता सध्याचं जे ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंड बरोबर आपली संस्कृती घेऊन त्या ट्रेंड बरोबर चालावं लागतं. तर आजच्या पिढीला कसा आवडेल कार्यक्रम, आजच्या तरुण पिढीला कार्यक्रम कसा आवडेल आपला, याचा जास्त विचार करून आम्ही कार्यक्रमाची निर्मिती करतो यावेळेला. त्यामुळे जी आम्ही नवीन नृत्य बसवत आहोत ती सगळी नृत्य त्याच गोष्टीला अनुसरून आहे की ती तरुण पिढीलाही आवडावीत आणि त्यातून संस्कृतीही दाखवली जावी. आपली आताच्या पिढीला जोडणं खरंच महत्वाचं वाटतंय का तुम्हाला आपल्या या संस्कृतीशी? खरंच आहे की जर ही पुढे जर चालायला पाहिजे परंपरा, आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला जर आजची तरुण पिढी नाही पण त्याही पुढे जी आज लहान मुलं आहेत ती उद्याहून मोठी होतील, त्यांना ही गोष्ट कशी कळणार की आपली संस्कृती काय आहे, आपल्या परंपरा काय आहेत, किंवा आपल्या जे काय आपल्याकडे सण उत्सव जे आपले आहेत ते कशा प्रकारे साजरे केले पाहिजेत. नाहीतर आता सगळ्या गोष्टींचं विद्रुपीकरण होत आहे साधारण. म्हणजे आज तुम्ही लावणीचाही जरी विचार केला तरी लावणीचाही ट्रेंड बदललाय, स्वरूपच बदलून गेलं, स्वरूप बदललंय. तर ते पुढच्या पिढीला कळणार कसं की मूळ लावणी कशी होती. जर आपणही त्या पिढीबरोबर वाहत गेलो त्या फ्लो मध्ये तर ते पुढच्या पिढीला कळणार नाही. त्यामुळे त्यातलं जे काही पारंपरिक जो प्रकार आहे तो टिकवून धरून तरुण पिढीला तो कसा आवडेल ह्याचं प्रेझेंटेशन करणं महत्वाचं आहे. आणि हा ही तारेवरची कसरत आहे की त्यातलं पारंपरिक प्रकारही जपायचा आणि आधुनिक म्हणजे तरुण पिढीलाही तो आवडेल अशा प्रकारे सादर करायचा. त्याच्या टेक्निकल गोष्टी आता वापरायच्या. जसं की आम्ही सुरू केलं त्यावेळेला 100 वॅटचे स्पीकर होते, आज साधारणतः 10,000 वॅट स्पीकर लावले ना तरी सुद्धा लोकांना कमी वाटतात. म्हणजे 100 वॅट कुठे आणि 10,000 वॅट कुठे झाला. म्हणजे हे टेक्निकल गोष्टी आहेत पण त्या सुद्धा आता आपल्याला स्वीकारावे लागतात आणि त्या बरोबर सुरू राहावं लागतं. उदयजी, तुम्ही निर्माता आणि दिग्दर्शक दोन्ही आहात, तर मग या जो कलामंच आहे तो सांभाळताना आव्हानांना कोणत्या सामोरे जावं लागतं? आव्हानं अशी काही मला तरी विशेष वाटलं नाही सुरुवातीपासून की इतरांना वाटतं की कॉम्पिटिशन आहे व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन. मी तसं कधीच मानत नाही. आपण जर ठामपणे आपला व्यवसाय करत राहिलो आणि आपला मार्ग आपण परफेक्ट निवडला की आपल्याला याच मार्गावर चालायचं आहे तर आव्हान कसलंही नसतं. आणि संकट किंवा आव्हानही प्रत्येक क्षेत्रात आहे. म्हणजे आज कुठचाही व्यवसाय म्हटला किंवा कुठचंही क्षेत्र म्हटलं तर तिथे कॉम्पिटिशन आहे, तिथे काय म्हणतात ते आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स असतात, लॉस प्रॉफिट ह्या सगळ्या गोष्टी असतात किंवा इतर काही अडचणी येत असतात ऑन दी स्पॉट. म्हणजे जसा कार्यक्रम सादर करतोय आणि अनेक अडचणी येत असतात. परंतु या सगळ्यांची आता सवय झालेली आहे. मलाच नाही, माझ्या सगळ्या कलाकारांनाही सवय झालेली आहे किंवा आमच्या सगळ्या टीमला सवय झालेली आहे. त्यामुळे काही विशेष राहत नाही. की असा कोणता क्षण आलाय का की जिथे तुम्हाला काही सुचलं नाहीये, गोंधळून गेलेला आहात तुम्ही आणि असं झालंय स्टेजवर ऑन स्टेजवर काही असे कुठले मुवमेंट्स आलेले आहेत का? नाही, असं स्टेजवर काम करताना माझ्या बाबतीत तरी नाही घडलंय परमेश्वराच्या कृपेने. कारण मी असं समजतो की आम्ही या रंगमंचाची प्रामाणिकपणे ही पूजा करतो आम्ही रंगमंचाची. म्हणजे असं नाही की ते नुसता व्यवसाय किंवा पोटापाण्याचा व्यवसाय आहे आमचा, नुसतं पैसे कमवणं असं कधीच पाहिलं नाही मी रंगमंचाकडे. पहिलं आपली कला सादर करणं प्रामाणिकपणे. आणि हे करत असताना जर आपण प्रामाणिक असलो तर येणारी संकटही आपोआप बाजूला होत असतात. म्हणजे अनेक वेळा असं झालंय की आज प्रयोग सादरच होऊ शकत नाही.
भरपूर पाऊस पडतोय, समजा गणेशोत्सवातच असे प्रकार बरेचदा घडलेले आहेत, परंतु नंतर तो असं काही होतं की आम्ही तो कार्यक्रम पूर्ण सादर करून जातो. अनेक वेळा स्थळं बदलावी लागतात, इकडचा पूर्ण संच उचलून दुसरीकडे नेऊन ते सगळं लावून साऊंड लाईट सेट कलाकार सगळे करून आपल्याला कार्यक्रम सादर करावे लागतात. किंवा अनेक वेळा या कलाकारांना पाऊस धो असताना सुद्धा लोकांनी प्रेक्षकांनी आमचे कार्यक्रम म्हणजे हजारो प्रेक्षक समोर होते, असं अनेक वेळा घडलं. एकदा दोनदा अपवादात्मक नाही, अनेक वेळा घडलं की लोक खुर्च्या घेऊन कार्यक्रम बघतायत आणि आम्ही आमच्या कलाकारांनी भिजत वरती स्टेजवर कार्यक्रम केलेला आहे. आमचे गायक माईक छत्री घेऊन माईक घेऊन गात होते आणि अचानकपणे जे वादक आहेत, आता इथे त्यापैकी आताच एक होते गेले, परंतु त्यांनी अक्षरशः कुठेतरी दुकानाच्या किंवा अशा शेडमध्ये ते वाजवायला बसलेत आणि रंगमंचावरती कलाकार मात्र जे नृत्य कलाकार आहेत त्यांनी पूर्ण भिजत कार्यक्रम केलेला आहे आणि तोच कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर खुर्च्या उलट्या धरून तेवढा वेळ 2.5 तास कार्यक्रम 3 तास कार्यक्रम पाहिलेला आहे. असं अनेक वेळा घडलेलं आहे. म्हणजे आताच्या संभाजीनगरमध्ये असेल किंवा सिल्लोडमध्ये असेल, ह्या आमच्या आठवणी आहेत की त्यावेळेला तिथे असे प्रकार खरंच घडलेले. ही तर अत्यंत छान आणि महत्वाची आठवण आहे तुमच्या जी मनात राहिलेली आहे. असा कोणता मोमेंट होता का, असा कोणता क्षण होता का तिथे तुम्हाला असं वाटलं की नाही आता थांबावं, कुठेतरी खचलोय किंवा काय, असा कोणता क्षण आलाय का? नाही, आज मी सांगितलं ना की इथे जर तुम्ही रंगमंचाची किंवा रंगदेवतेची प्रामाणिकपणे पूजा कराल किंवा सेवा कराल तर असे प्रसंग येत नाहीत. आणि खचलं म्हटलं तर खचण्यासारख्या मनात अनेक गोष्टी असतात, परंतु जिद्द काय असते की आपल्याला याच मार्गावर चालायचं आहे. असं अनेक वेळा येत असतं की अरे आता काय करू, इथे सगळं संपेल, बरोबर, परंतु नाही, कुठेतरी मार्ग सापडतो. दुसऱ्या क्षणाला आपल्याला एक मार्ग सापडतो आणि आपण पुन्हा तिथे चालत राहतो. आणि रंगदेवता कधीच रंगदेवतेची सेवा करणाऱ्या एका सेवकाला कधीच नाराज करत नाही. आणि आतापर्यंत तरी आम्ही इथे टिकून म्हणजे आज 35 वर्ष आहे, माझ्यासमोर अनेक कलाकार आले, अनेक निर्माते या क्षेत्रातून, कारण ती लोक फक्त इन्व्हेस्ट करायला येतात, ते मुळात स्वतः कलाकार नसतात. अगदीच, ते फक्त त्यांच्याकडे लाखो रुपये घेऊन येतात, इथे इन्व्हेस्ट करायचे आहेत. आज मी 2 लाख लावले, 10 लाख लावले, उद्या डबल होतील. पण या आशेने जी लोक इथे येतात ना त्यांना ते यश मिळत नाही, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. आणि जे फक्त कला सादर करण्यासाठी येतात त्यांना हे यश नक्कीच मिळतं. उदयजी, तुम्ही देखील एक कलाकार होता आणि आता तुम्ही एवढा सगळा गोंधळ सांभाळत आहे. कलाकारांना सांभाळणं किती आव्हानात्मक आहे, म्हणजे सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन जाणं, जसं की तुम्ही सांगितलं सिंगर्स पासून वादक परत सगळ्यांना हँडल करणं किती टफ जातं तुम्हाला? खरं सांगायचं तर आतापर्यंत निदान 1000 कलाकार माझ्या हाताखालून गेले आहेत. क्या बात काम करत, म्हणजे अगदीच त्यातले काही तर म्हणजे अगदी शून्य होते, ते इथून तयार होऊन आज बरीच नावं आहेत. आज चित्रपट क्षेत्रात किंवा मालिकांमध्ये सुद्धा, आता मी नावं ती इथे सांगत बसत नाहीये सगळी, परंतु आज फार मोठ्या व्यक्ती आहेत की ज्या कलारंजनामध्ये काम करून किंवा अनेक 200, 300, 400 प्रयोग करून इथून गेलेले आहेत. आज त्यांना बरंच नाव मिळालं आहे तिथे आणि आजही ती लोक जाणीव ठेवतात की ती लोक इथून गेले आहेत. हाच एक माझ्यासाठी मला आनंदाची गोष्ट हीच आहे की ती लोक जाणीव ठेवतात की आपली सुरुवात इथून आहे. पण कलाकारांना हाताची पाची बोटं कधी सारखी नसतात, हे मी पहिला मनापासून धरलंय. प्रत्येक जण वेगळ्या स्वभावाचा असतो, प्रत्येकाचा इगो वेगळा असतो, प्रत्येकाचं काहीतरी ॲटिट्यूड वेगळे असतात. या सगळ्यांना पण एक कला असते निर्माता म्हणून, आणि तीच कला कदाचित माझ्यामध्ये आहे की या सगळ्यांना या अशा पाची बोटाने एकत्र धरून ठेवायची, आणि ती जर धरली तरच अशी ही मूठ बनते, आणि तीच आमची बनलेली आहे मूठ. क्या बात आहे. आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते तो, आणि सर्वात महत्वाचा म्हणजे आत्ताच्या पिढीला तुम्ही काय सांगाल? आपली संस्कृती जपणं महत्वाचं आहे का, आणि या कलेशी कसं जोडलं राहावं लागेल, काय सांगाल? सोशल मीडियाच्या आजच्या युगामध्ये खरं सांगायचं तर संस्कृती जपून ठेवणं फार मोठं आव्हानात्मक आहे. बरोबर, की मुलांना सोशल मीडियावरती पूर्वी असं नव्हतं, म्हणजे हे कमी होतं, म्हणजे मोबाईलही नव्हते, साधे मोबाईलही नव्हते. त्या काळापासून आम्ही काम करतोय. कोणाच्या तरी घरी फोन असायचा, त्याच्या घरी निरोप मिळायचे की या दिवशी प्रयोग आहे, आणि मग ते सगळेजण तेव्हा आम्ही गोळा करायचो. कोणाकोणाकडे तर तोही फोन नसायचा, घरी माणसं पाठवावी लागायची. ह्या काळापासून आम्ही काम करतो. आता कसं आहे, ही तरुण पिढी जी आहे ती मोस्टली वेस्टर्नाइज जे काय आहे त्या तिकडे जास्त आकर्षित होते, किंवा सिरियलवर बघत असतात. सिरियलचे जे काल्पनिक विषय खरं तर नाही, म्हणजे खूप रंगवून सांगितलेले विषय असतात, पण ते त्या सिरियल्स
संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत अगदी महिलाही बघत असतात. त्यांना समोरून 3 तास खिळवून ठेवणं आपल्यासमोर हे खरं तर सगळ्यात मोठं आव्हान आहे, की त्यांनी ते सिरियल्स बघायचं सोडून 3 तास ते आपल्यासमोर बसले पाहिजे आणि त्या 3 तासामध्ये त्यांना आठवण नाही आली पाहिजे की आज माझी ही सिरियल चुकली. महिलांना बांधून ठेवताय अगदीच ते म्हणजे कोणी तर हे खरं तर आम्हाला आव्हान आहे. तर तसंच तरुण पिढीसाठी आहे की त्या तरुणांना ह्या क्षेत्रात टिकवून ठेवणं. आणि आता यापुढे किती जण या क्षेत्रात उतरतील आणि जे उतरत आहेत, आजचा विषय आजचे जे सगळे कलाकार येत आहेत ते सगळे कमर्शियल आहेत टोटली. कारण ते पहिले विचार करतात की मला मिळणार किती, म्हणजे आपण काय देतोय हा विषय नंतर. आजचा सध्या तर सगळं असं आहे की मला मिळणार किती. सगळ्या क्षेत्रांमध्ये चित्रपट क्षेत्र असो, नाट्य क्षेत्र असो, येण्यापूर्वीच ती लोक विचार करतात की म्हणजे इथे मी काहीतरी कष्ट करेन, माझं नाव कमवेन, नंतर मला मिळतील, हा विषय नाहीये. आज आल्याबरोबर दुसऱ्या दिवशी नाईट किती हा पहिला विषय असतो. हा, तर त्यांना या क्षेत्रात टिकवून ठेवणं फार कठीण आहे आता या तरुण पिढीला. पण मला वाटतं त्यांनी उतरावं या क्षेत्रात. असंच ही जी संस्कृती आहे ती पुढे न्यावी. अगदी आपला स्वतःचा खरं तर इतर काही व्यवसाय असेल तो व्यवसाय सांभाळूनही ती लोक या क्षेत्रात आपलं काम करू शकतात. अनेक लोक आज करतात. आमच्याकडे तर 70% जे माझ्याकडे कलाकार आहेत ते सगळे जॉब करून हे करत आहेत. त्यांचा म्हणजे मी जरी पूर्ण वेळ करतो तरी ती लोक त्यांचा व्यवसाय करून हे सगळं करत आहेत. तर मला वाटतं असं करायला काही हरकत नाही, पण थोडा वेळ तरी आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या भाषेसाठी, आपली मराठी भाषा, आज मराठीसाठी आंदोलनं करावी लागत आहेत आणि आम्ही मराठीच बोलतोय प्रत्येक वेळेला. आज मराठी पाऊलं पडते पुढे. आज कार्यक्रम आम्ही 35 वर्ष सादर करीत आहोत. म्हणजे आम्हाला जे 35 वर्षापूर्वी वाटलं, जे कळलं, त्यासाठीच आजही संघर्ष करावा लागतोय मराठीसाठी. ही खंत आहे थोडीशी की तेव्हाही मराठी भाषेसाठीच आम्ही हा कार्यक्रम आणि नावही ठेवलं की मराठी पाऊलं पडते पुढे याचसाठी. आणि आजही तेच आहे. आजही ते कुठेतरी पाऊल पुढे आलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि तरुणांनी या क्षेत्रात उतरून नक्की काम केलं पाहिजे. आणि वाईट क्षेत्र नाही आहे, क्षेत्र कुठचंही वाईट नसतं. आपण कसं तिथे स्वतःला अस्तित्व ठेवतो आपलं, याच्यावरती सगळं अवलंबून आहे. तर तरुणांनी यायला काहीच हरकत नाही आणि इथे काम केलंच पाहिजे त्यांनी. आता लावणी म्हणा किंवा हे जे बॅनर्स नवीन निघालेत, मंच निघालेत, त्यांचं बदललेलं स्वरूप तुम्ही त्याकडे कसं पाहता? म्हणजे आता आपण सांस्कृतिक कलामंच प्रेझेंट करतोय, खरं तर दाखवतोय, संस्कृती आपण दाखवतोय, पण आता त्याचं जे वेस्टर्नाइज कल्चर झालेलं आहे, स्वरूप बदललेलं आहे, त्याकडे कसं पाहता तुम्ही? अनेक ठिकाणी तर आज लावणीच्या नावाखाली लावणीचा कार्यक्रमच नसतो मुळात. बरोबर. लावणीच्या नावाखाली वेस्टर्न डान्स किंवा हिंदी नृत्य कार्यक्रमाचे बॅनर लावणी असतं किंवा त्याच्यामध्ये लावणी लिहितात. काही ठिकाणी तर मी सांगत नाही कुठच्या निर्मात्यांची नावं घेऊ शकत नाही, कारण कुणालाही वाईट वाटू शकतं या गोष्टीचं. परंतु संस्कृती असं नाव दिलेलं असतं तिथे, म्हणजे महाराष्ट्र आणि काहीतरी पुढे संस्कृती वगैरे. आणि तुम्ही त्याचे पोस्टर पहा, त्या पोस्टरवरती म्हणजे अक्षरशः म्हणजे वाईट वाटतं या गोष्टी करताना. कारण ते फोटो आता मी बोलू शकत नाही, ते आपला हा इंटरव्ह्यू चालू आहे. वाईट वाटतं ते बघताना. आणि कीवही येते त्यांची. कीव अशासाठी येते की ती लोक टिकत नाही आहेत. ती लोक त्यांचं लाईफ असतं 1 किंवा 2 वर्ष, जास्तीत जास्त टिकत नाहीत. म्हणजे ते काय करतात की प्रेक्षकांना जे हवं ते देत जातात नुसतं. म्हणजे समोरची जसा डिमांड, ते म्हणतात की त्यांचं म्हणणं असं आहे की जसा डिमांड आहे तसं आम्ही करतो. परंतु तसं नाही. आपल्याला मार्ग प्रेक्षकांचीही अभिरुची बदलता येते, परंतु त्यासाठी आपण आपल्या गोष्टींवर ठाम पाहिजे. आणि खास करून या पश्चिम महाराष्ट्र किंवा ह्या भागांमध्ये अशा कार्यक्रमांचाच आज ट्रेंड आलेला आहे. अगदी आता हळूहळू तर मुंबईतही, म्हणजे यावेळेस जर दहीहंडी जरी आपण पाहिली तरी सांस्कृतिकपेक्षा हे असे प्रकार जास्त होते त्यामध्ये. आणि त्याच्यावर टीकाही होते, म्हणजे समाज माध्यमांमध्ये टीका पण होते त्यावर. परंतु त्या टीकेला कोणी व्यवसायासमोर सिरियसली घेत नाहीये. परंतु जर आपल्याला आपली संस्कृती टिकवायची आहे तर या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. महिलांसाठी किती महत्वाचं आहे, कारण आपण आता तुम्ही बॅनर्स पोस्टर संदर्भात बोललात तर महिलांचंच स्वरूपच बदलून गेलंय. आपण आता पारंपरिक लोकनृत्य म्हणा किंवा लावणी म्हणा, लावणीसाठी एक पोशाख असतो जो पारंपरिक असतो आणि तो प्रॉपर आपण न काही कुठे अंग दाखवता जे काही दिसतंय ते आपल्या परंपरेला अनुसरून असतं. तर मग महिलांसाठी काय सांगाल तुम्ही?
आज हा प्रकार मुंबईतले कलाकार करत नाहीयेत. मला सुदैवाने सांगतो आणि अभिमानाने सांगतो की मुंबईतल्या ज्या लावणी कलावंत आहेत त्या हा प्रकार करत नाहीयेत. परंतु अनेक अभिमानाने, आम्ही मुंबईतला कलाकार आहे याचाही अभिमान आहे आणि त्या करत नाहीयेत याचाही अभिमान आहे. परंतु मुंबईच्या बाहेर ज्या काही कलाकार आहेत किंवा काही कलाकार मुंबईतूनच बाहेर जाऊन इतर ठिकाणी काम करत असतात, त्यांच्याकडे हा सर्रास प्रकार करतो. बरोबर. आणि म्हणजे कपडे तोकडे घालणं किंवा इतर काही असू शकेल किंवा विचित्र हावभाव करून प्रेक्षकांबरोबर नाचणं. त्यामुळे काय होतं की हा जो ट्रेंड आहे तो बरं आहे, आपली जी मूळ लावणी आहे ही फार त्यापासून दूर जाऊ लागलेली आहे आणि हा नको तो प्रकार त्यामध्ये घडलेला आहे. परंतु जो खराच चांगला प्रेक्षक आहे, मी अभिमानाने आम्ही आणि एक गोष्ट सांगू की आज जसं की आम्ही मागील 8 वर्ष इंदोरला जाऊन लावणी सादर करतो. 3 दिवस तिथे लावणी हा प्रकार आम्ही सादर करतो. ती लोक 8 वर्ष सलग आम्हालाच का बोलवतात? बरोबर. कारण त्यांचंही म्हणणं आहे, त्यांनी मध्ये चेंज म्हणून 1-2 वर्ष इतर लावण्या आणून पाहिल्या, इतर ठिकाणच्या नावं मी परत बोलू शकत नाही, लिमिटेशन असतात काहीतरी, समजू शकते. हा, तर त्यांना ते नाही आवडलं. त्यांनी बघितले बदलून मध्ये, म्हणजे फॉर अ चेंज, लोकांनाही काहीतरी बदल लागतो ना, आम्ही किती वर्ष सलग करणार, परंतु त्यांना ते नाही आवडत. म्हणून ते दरवर्षी आम्हालाच, कारण आम्ही तिथे जाऊन दर्जेदार लावणी देतो आणि फक्त दर्जेदार लावणी देतो. आमच्या इकडच्या ज्या नृत्यांगना आहेत त्यांना त्याही काठपदराच्या साड्या किंवा इतर असं फॅन्सी घालतही असतील, पण त्या फॅन्सी सुद्धा पूर्ण अंग झाकणारे असतात. हे आम्ही करत असतो. म्हणजे चांगलं आहे ना, त्याची खरंच लोकांना कदर आहे. आणि जे काही तात्पुरतं असतं ते टिकत नाही, काळाप्रमाणे ते सगळं निघून जातं आणि पुन्हा जे शाश्वत आहे, जे आपण म्हणतो की जे खरंच मूळ आहे ते मात्र टिकणार आहे. आणि मी अजूनही सांगतो की आम्ही जे सादर करतोय हे आणि अनेक वर्ष टिकेल, परंतु ते टिकणार नाही आहे. कारण ती लोक किती खाली पडणार अजून, म्हणजे किती स्वतःला पाडून घेणार खाली, कुठेतरी लिमिट आहे. आताच तळाशी आहेत आणि किती तळाशी जाणार आहेत. परंतु आपल्या लोककलेचं तसं नाही. लोककला आजही तुम्ही सादर करा, तेवढंच प्रेक्षक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतो आणि आमच्या व्यवसायावर किंवा आमच्या सादरीकरणावर त्याचा कसलाही परिणाम झालेला नाही. मग कारण आम्ही त्या गंगेमध्ये वाहत जात नाही, ती जिथे वाहते तशा प्रकारे जात नाही. आम्ही आमचा स्वतःचा प्रवाह निर्माण केलाय, आम्ही त्या प्रवाहाप्रमाणे चालतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचा आम्हाला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. मंडळी, हा तर होता पहिला एपिसोड आणि यानंतर आपण देखील दुसऱ्या एपिसोडमध्ये पण येणार आहोत, ज्यांच्यामध्ये आपण कलाकारांचे संवाद साधणार आहोत आणि भरपूर मजा मस्ती होणार आहे. तर मराठी पाऊल पडते पुढे, खरंच हा एक सांस्कृतिक कलामंच आपल्या संस्कृतीला पुढे घेऊन जात आहे, ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला नाही, तुम्हाला देखील यांचा अभिमान वाटला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माय महानगर लाईव्ह आणि ओनली मांडणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका.